की या पवित्र देवी भागवत पुराणात 18,000 संस्कृत श्लोक आहेत आणि व्यासानं जे देवी भागवत 12 स्कंदामध्ये संक्षिप्त केलं आहे, म्हणजे तयार केलं आहे, बनवलं. त्या देवी भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 20 अध्याय आहेत, दुसऱ्या स्कंदात 12 अध्याय आहेत, तिसऱ्या स्कंदामध्ये 30 अध्याय आहेत देवी भागवताच्या, चौथ्या स्कंदात 25 अध्याय आहेत, पाचव्या स्कंदात 35 अध्याय आहेत, सहाव्या स्कंदात 31 अध्याय आहेत, सातव्यात 40 अध्याय आहेत, आठव्यात 24 अध्याय आहेत, नवव्यात 50 अध्याय आहेत, 10व्यात 13 अध्याय आहेत, 11व्या स्कंदात 24 अध्याय आहेत आणि 12व्या स्कंदात 14 अध्याय आहेत. असं टोटल देवी भागवत. कोणत्या स्कंदामध्ये किती अध्याय आहे हे सुद्धा सांगितलं. बरं, देवी भागवत बनलं का? तर मग त्याच्याकरता वेदाची आणि वेदापासून पुढे पुराण कसे बनले त्याची कथा सांगितली देवी भागवतात. श्री सुतंवाच धन्योहमी भाग्योहम पावितोहम महात्मभिः यत पृष्ठं समुहत पुष्यं पुराणं वेद विश्रुतम. शिव महापुराणामध्ये सांगितलं भगवान शंकराच्या मुखातून ओमचा जन्म झाला, ओम पासून नमः शिवायचा जन्म झाला, नमः शिवायापासून गायत्री मंत्राचा जन्म झाला, गायत्री मंत्रापासून सगळे अक्षर बनले, अक्षरापासून 4 वेद बनले, वेदापासून उपनिषद बनले, उपनिषदापासून ब्रह्मसूत्र बनले, ब्रह्मसूत्रापासून छंद बनली, छंदापासून अंग बनली, अंगापासून श्रुती बनल्या आणि श्रुतीपासून स्मृती बनल्या आणि या श्रुती स्मृतीपासून पुराण बनले. त्या पुराणापैकी 18 पुराण आणि 18 उपपुराण. ऐका, सूत महाराज सांगतायत मकारादी 2 म्हणजे म या अक्षरापासून चालू होणारे 2 पुराण आहे. मार्कंडेय पुराण लक्षात येत आहे का? आणि मत्स्य पुराण. म्हणजे मकारादी 2 बकारादी 2 18 पुराणापैकी म या शब्दानं चालू होणारे 2 पुराण आहे, भ या शब्दापासून चालू होणारे 2 पुराण आहे, ब्रह्म वैवर्त पुराण, ब्रह्म संज्ञक पुराण, ब्रह्मपुराण, ब्र या शब्दापासून चालू होणारे 3 पुराण आहे, ब्र आणि वराह पुराण, वामन पुराण, व या शब्दापासून चालू होणारे 4 पुराण आहे. त्याच्यानंतर अ ना प ली ग कु आणि स्का या अध्याक्षरानं युक्त असलेली वेगवेगळी 7 मिळून 18 पुराणं आहेत. आता ऐका, 18 पुराणाच्या श्लोकांची संख्या सांगितली आणि 18 पुराणाचे नावं सुद्धा सांगितले देवी भागवतात सूत महाराजांनी. पहिलं आहे मत्स्य पुराण. त्या मत्स्य पुराणाचे 14,000 श्लोक असून अत्यंत अद्भुत मार्कंडेय पुराण त्याचे 9,000 श्लोक सांगितले असून पवित्र श्रीमद देवी भागवत पुराण आपण जे ऐकतोय किंवा भागवत पुराण याचे 18,000 श्लोक आहेत. तसंच ब्रह्मसंज्ञक पुराण त्याचे 10,000 श्लोक आहेत. ब्रह्मांड पुराणाचे 12,000 आणि 100 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणाचे भागवतासारखे आणि देवी भागवतासारखे 18,000 श्लोक आहेत. वामन पुराणाचे 10,000 श्लोक आहेत. वायुपुराणाचे 24,600 श्लोक आहेत. अति अद्भुत विष्णू पुराणाचे 23,000 श्लोक असून परम आश्चर्यकारक वराह पुराणाचे 24,000 श्लोक आहेत. अग्निपुराणाचे 16,000 श्लोक आहेत. उत्कृष्ट नारद पुराणाचे 25,000 श्लोक आहेत आणि प्रचंड पद्मपुराणाचे 55,000 श्लोक आहे. अतिविस्तृत लिंग पुराण 11,000 श्लोक असून गरुड पुराणाचे 19,000 श्लोक आहेत. कुर्म पुराणाचे 17,000 श्लोक आहेत आणि अत्यंत अद्भुत स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक आहेत. पुराणांची नावे व ग्रंथसंख्या तुम्हाला सांगितली. हे 18 पुराण सांगितले. आता 18 उपपुराण सांगितले आहेत. उपपुराणामध्ये नरसिंह पुराण सांगितलं 1, शिवपुराण सांगितलं 2, दुर्वास पुराण सांगितलं 3, कपिल पुराण सांगितलं 4, मानव पुराण सांगितलं 5, औशानस पुराण 6, वारुण पुराण 7, कालिका पुराण 8, सांब पुराण 9, नंदीकृत शुभ पुराण 10, सौर पुराण 11, पराशर पुराण 12, अतिविस्तृत आदित्य पुराण 13, माहेश्वर पुराण 14, भागवत पुराण 15, वसिष्ठ पुराण 16, गणेश पुराण वगैरे असे सगळे 18 उपपुराणं सांगितली आहेत. जगताच्या कल्याणाकरता या ठिकाणी हे पुराण बनवलं देवी भागवत. पुढे महर्षी वेदव्यासाची कथा आली की महर्षी वेदव्यासानी पुत्रप्राप्तीकरता तपश्चर्या करायचं ठरवलं. ऋषय उवाच सौम्य व्यासस्य भार्यायाम कस्यां जातं सुतं शुकः कथं वा कीदृशो येन पठिते यसु संहिता. 88,000 शौनकादिक ऋषी असं म्हटले की महर्षी वेदव्यासाला बायको नाही, बायको नसताना पोरग कसं झालं? बरोबर आहे ना.
भैया पुत्र चाहिए तो पत्नी भी चाहिए, पती भी चाहिए. तर सांगितलं सरस्वती नावाची नदी आहे आणि नदीच्या तटावर महर्षी वेदव्यासाचा आश्रम आहे शम्याप्रास. एक दिवस महर्षी वेदव्यास आपल्या आश्रमातून बाहेर निघाले आणि त्यांच्या अंगणामध्ये एक झाड होतं. त्या झाडावर त्यांनी एक चिमणीचं जोडपं पाहिलं. कोण सांगताय? सूत महाराज 88,000 ऋषींना देवी भागवताच्या पहिल्या स्कंदात सांगतायत 4थ्या अध्यायात. महर्षी वेदव्यासानं झाडावर एक चिमणीचं जोडपं पाहिलं, नर आणि मादी. त्या चिमण्याच्या जोडप्यांना पिलं झालेले होते. चिमणीनं पिल्लांना जन्म दिलेला होता. ते नर मादी चिमणा आणि चिमणी काय करत होते? आपल्या सोचीनं आपल्या पिल्लांना पाणी ठेवीत होते, त्यांच्यासाठी चारा वगैरे आणत होते. वा 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 वा, ये तो प्रेम की बात आहे उद्धव. पशु पक्ष्यामध्ये जर का एवढं प्रेम आहे, व्यासानं विचार केला, पशु पक्ष्यामध्ये जर का एवढं प्रेम आहे तर माणसामध्ये प्रेम असायला काय हरकत आहे. आणि माणसाला जर का मुलगा झाला तर तो मुलगा निश्चितच पित्याला तारेल, या संशय नाही. कारण की पुत्राला शास्त्रामध्ये पुत्र असं म्हटलेलं आहे, जो पिता को पुण्णाम नरक से तार देता है. पुण्णाम म्हणजे ज्या नरककुंडामध्ये फक्त पू भरलेला आहे, आणि पुवानं भरलेल्या नरककुंडामध्ये जर का पिता गेला तर पुत्रानं त्याचं जोपर्यंत पुत्र श्राद्ध करत नाही तोपर्यंत त्याचं कल्याण होत नाही. तुकाराम महाराजाचा सुद्धा त्याला अभंग आहे. पिंडपदावरी तुकाराम महाराज म्हटले का, पिंडपदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. 1677 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये 4 चरण. तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवळीकृत अभंग गाथा. तुकाराम महाराज सुद्धा या गोष्टींना मान्य करतात. पिंडदान पिंडे ठेविले करून, तिळी तिळवण मुळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने, ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीच्या, पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान, जनी जनार्दन अभेदेसी, आहे तैसी पूजा पावली सकळ, केला तो उद्धार अभंग्यांचा तुका. 1460 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण आहे, 6 चरणाचा अभंग आहे. तर मग महर्षी वेदव्यासाला वाटलं काय करावं, म्हणून महर्षी वेदव्यासानं भगवान शंकराची तपश्चर्या केली. व्यासाला वाटलं मलाही पोरग पाहिजे, मुलगा नव्हता, पण ते चिमणा चिमणीचे पोरं पाहून व्यासाला वाटलं मलाही पोरग पाहिजे. म्हणून व्यासानं देवर्षी नारदाला विचारले, मी कोणाची तपश्चर्या करू आणि कोण मला शक्तिशाली पुत्र देऊ शकतं. त्याने सांगितलं, इस दुनिया में एक तो बोधेश्वर महादेव, या दूसरा जगदंबा कुलस्वामिनी शिव म्हणजे शंकर, आणि शक्ती म्हणजे ही देवी भागवतातली देवी. हे दोघंच तुम्हाला जसा मुलगा पाहिजे तसा मुलगा देऊ शकतात. मग शंकराचं त्यांनी स्मरण केलं. बोधेश्वर महादेव का थोड़ा स्मरण कर लेते हैं. ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम, ओ सोम मंगलम सारधार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओमकार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम, हो सोम मंगलम सारधार मंगलम. महादेव तू दातार मंगलम, देव महादेव तू दातार मंगलम, अजन्म निराकार तू साकार मंगलम, अजन्म निराकार तू साकार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम, ओ सोम मंगलम सारधार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम,
शारदारमङ्गलं शारदारमङ्गलं शारदारमङ्गलम्। भोले तेरी जटा से, शिव महापुराण में ये भजन सुनाया था मैंने, आपको पता नहीं। अरे गिरिजा है संग दासी है मेरे भोलेनाथ, अरे गिरिजा है संग दासी, अरे भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा। भोले भोले भोले, बोलिए बोधेश्वर भगवान की। बोधेश्वर महादेवाची आणि देवीची तपश्चर्या करण्याकरता महर्षी वेदव्यास गेले, निघून गेले। आता पुढे ते तपश्चर्या करायला गेले, त्यानंतर भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराची कथा श्रीमद देवी भागवतामध्ये आली। महर्षी वेदव्यासाला शंकराचं देवीचं दर्शन झालं, शुकाचार्याचा जन्म झाला, शुकाचार्य निघून गेले, रांजणातून जन्म झाला, कथा पुढे येईल। त्याच्या अगोदर भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराची कथा सांगितली आहे, सगळेजण लक्षपूर्वक ऐका। भागवतामध्ये भगवान विष्णूचे 22 अवतार सांगितले, 22 किती 22। आपण जे देवी भागवत ऐकत आहोत हे देवीचं, याच्यामध्ये भगवान विष्णूचे 24 अवतार सांगितले। विष्णू पुराण आहे, तेही माझं यूट्यूबवर आहे विष्णू पुराण, त्या विष्णू पुराणामध्ये भगवंताचे 31 अवतार सांगितले, 31। लक्षात येत आहे काय? श्रीमद भागवतामध्ये भगवान विष्णूचे 22 अवतार आहेत। जगृ है पौरुषम रूपम भगवान महदादिवी संभुतम षोडश कल्मादो लोक शिश्रुक्षया 131। श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 1 भागवतात 22, देवी भागवतामध्ये 24, हंस 23वा आणि हयग्रीव 24वा। हयग्रीव म्हणजे भगवान विष्णूच्या धडाला घोड्याचं मुंडकं चिटकवलं होतं, त्याला हयग्रीव असं म्हटलेलं आहे। 24 देवी भागवतामध्ये 24 आणि विष्णू पुराणामध्ये 25। आता 25 अवतार, हरी हा भगवंताचा 25वा अवतार आहे, विभू हा 26वा अवतार आहे, जगदीश अजित हा 27वा अवतार आहे विष्णू पुराणात, हे आपल्याला माहीतही नाही। भागवतात 22, देवी भागवतात 24, विष्णू पुराणामध्ये 31 आणि वारकरी मालिकेमध्ये तुकाराम महाराजासारख्या संतांनी 10 अवतार भगवंताचे सांगितले। आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपण जी घोटी, आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे, तुका म्हणे कृपानी आम्हा उतरी नावेमधी 285 अभंगाचा नंबर 6 चरण। तुकाराम महाराजी कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा, मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कल्की, यदस हे 10 22 10 22, याच्यामध्ये 24, विष्णु पुराणामध्ये 31। सभी भाव मैंने आपके सामने स्पष्ट कर दिए है, कशात 10 कशात 22 कशात 24 आणि कशात 31। येतही लक्षात? हयग्रीव अवतार ऐकला भगवंताचा, भगवान विष्णु अश्व बन गए, क्या कारण था? यन मूर्ध्वा माधवस्यापि गतो देहात पुनः परम, हयग्रीवस्तथो जातः सर्व करता जनार्दन। ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जगाचे मूळ आहे, यांच्याशिवाय जगातलं काहीच होत नाही म्हणलं। चाले हे शरीर कोणाची आसत्ते, कोण बोलविते हरे वीण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका, वृक्षाचे ही पान हले जासी संता राहिली अहंता मग कोठे। 3066 अभंगाचा नंबर 3066, 6 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा। म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट। 2960 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा। तुझ बिन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी, पाहिली पुराणे धांडोळली दरुषणे, तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी। 2362 2362 अभंगाचा नंबर, अनेक प्रमाण आहे ना। सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय हा आहे, जगाचा जो मूलभूत आहे त्या भगवान विष्णूचं सुद्धा हे शीर धडापासून वेगळं झालं। ही कथा ऐकल्यावर सगळे 88,000 ऋषी घाबरले। काय कारण सांगितलं? जुन्या काळातली घटना आहे,
भगवान विष्णूंनी एकदा राक्षसांसोबत 10,000 वर्ष युद्ध केलं. किती? 10,000 वर्ष युद्ध केलं. आणि युद्ध केल्यानंतर भगवान विष्णू थकले आणि थकल्यामुळे त्यांना वाटलं की आपल्याला इतकी झोप घ्यावं लागेल जोपर्यंत आपलं मन भरत नाही. आणि ती झोप घेत असताना कोणी झोप मोडली नाही पाहिजे आपली. म्हणून भगवान विष्णू एका निर्जन जागेवर जाऊन झोपले. निर्जन म्हणजे ज्या जागेवर एकही जन नाही, म्हणजे एकही माणूस नाही, एकही बाई नाही, अशा जागेवर जाऊन भगवान विष्णू झोपले. पण झोपले कसे? रिलॅक्समध्ये नाही झोपले, असं अंग टाकून नाही झोपले. योगा कोण कोण करतं इथं? योगाच्या 4 स्थिती आहे, 5 आहेत अशा. तर शयन स्थिती योगामध्ये पहिली स्थिती आहे. शयन स्थिती म्हणजे खाली चटई टाकून पाठीवर झोपायचं, शयन स्थिती. त्याच्यानंतर पोटावर झोपायचं, त्याला म्हटलेलं आहे विपरीत शयन स्थिती, विपरीत. त्याच्यानंतर एक स्थिती आहे बैठक स्थिती, अशी बसून बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा मांडी. आणि एक स्थिती आहे दंड स्थिती म्हणजे उभा राहून. शयन स्थिती 1, पाठीवर झोपणे. विपरीत शयन स्थिती 2, पोटावर झोपणे. बैठक स्थिती 3, मांडी घालून बसणे. दंड स्थिती 4, दोन्ही हात वरती करणे, पर्वतासन, वज्रासन वगैरे हे सगळं. आणि वज्रासन, गुडघे टेकून बसणं. या 5 स्थित्या योगाच्या आहे. आणि जे लोक योगा करतात त्यांना 100 वर्ष काहीच होऊ शकत नाही. देखो ढेरीगिरी है क्या? मुझे कुछ नहीं है. कारण की कोणाचं जाऊ द्या बाकीचं, पण बाबाला ढेरी नसावी, बाकीच्याचं जाऊ दे, आहे की नाही? तब्येत वाढवणं खूप सोपं आहे, पण त्याला नंतर कंट्रोल करणं खूप अवघड आहे. लक्षात येत आहे? तर सांगण्याचं तात्पर्य, अभिप्राय हा आहे की कोणीच झोप मोडू नये अशा ठिकाणी. तर भगवान विष्णू असं बैठक स्थितीमध्ये बसले, म्हणजे मांडी घालून असं बसले. आणि त्यांचा जो धनुष्य होता, तो धनुष्य त्यांनी, धनुष्याचं एक टोक असं जमिनीवर ठेवलं आणि दुसरं टोक असं वरती होतं. आणि त्या धनुष्याच्या दुसऱ्या टोकावर त्यांनी आपला हा उजवा हात असा ठेवला आणि त्याच्यावर अशी मान टाकली. म्हणजे खाली मांडी घालून बसले आणि बसल्या बसल्याच आपली मान आणि हात धनुष्याच्या वरच्या टोकावर ठेवून असं झोपले भगवान विष्णू. आता इकडे ब्रह्मदेव आणि शंकर सगळ्यांना यज्ञ करायचा होता. सूत महाराज म्हणाले, यज्ञ करण्याकरता यज्ञाचा देव कोण आहे? भागवताचा जर का 4था स्कंद तुम्ही ऐकला, भागवत कोणी कोणी ऐकलं इथं? हात वरती करा जरा. श्रीमद भागवत कृष्णाचं. घाबरू नका बाबा, खरं आताच कृष्णाचं भागवत. जय भागवत भगवान की है आरती. ये सुना होगा ना? पापियों को पाप से है तारती, बोलो भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती, बोलो भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला. हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही. जग के मंगल की आरती, पापियों को पाप से है आरती. बोलो भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है आरती. पापियों को पाप से है आरती. पापियों को पाप से है तारती. भागवतामध्ये 4th स्कंदामध्ये भगवान विष्णूने एक अवतार धारण केला होता, यज्ञ. काय नाव अवताराचं? यज्ञ. भगवान विष्णू यज्ञ बनून आले आणि जगामध्ये जितकेही यज्ञ होतात त्याचा विस्तार केला. म्हणून ब्रह्मदेवाला, शंकराला, सगळ्या देवांना यज्ञ करायचा होता, पण यज्ञ भगवान विष्णू शिवाय पूर्ण होणार नव्हता. यज्ञाचं फळ भगवान विष्णू शिवाय दुसऱ्याला दिल्या जाऊ शकत नाही.
आणि म्हणून वैकुंठामध्ये सगळे देवता आले. पाहिलं भगवान विष्णू तिथे नाही. आता भगवान विष्णू तिथे नाही तर आपल्याला यज्ञ कर्तव्य, यज्ञ तर करावंच लागेल. जे काम ज्या टायमाला झालं पाहिजे त्याच टायमाला झालं पाहिजे. दुसऱ्या टायमाला केलं तर त्याचं महत्त्व राहत नाही. ब्रह्मदेवानं सगळ्या देवानं ज्ञानदृष्टीनं जाणलं, अंतर्ज्ञानानं डोळे बंद करून पाहिलं. लक्षात आलं की 10,000 वर्ष भगवान विष्णूंनी राक्षसांसोबत युद्ध केलं, म्हणून भगवान विष्णू थकले आणि एकांत स्थानावर जाऊन झोप घेत आहेत. भगवान विष्णू जिथे धनुष्याच्या एका टोकावर आपलं मान आणि डोकं ठेवून असे झोपले होते, त्या ठिकाणी ब्रह्मदेव, शंकर, इंद्र सगळे देवता आले. सगळे देवता तिथे आल्यानंतर पाहिलं भगवान विष्णू झोपलेले आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितलं, विनाकारण आपल्या कामासाठी कोणाची झोप मोडणं म्हणजे खूप मोठा दोष सांगितला आहे. विनाकारण सकाळी खूप वेळ झोपतोय तर मग हरकत नाही. खूप वेळ जर का झोपतोय तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला कसं उठवायचं ते उठवू शकता. पण शास्त्रोक्त एखादा माणूस जर का झोप घेत असेल, व्यवस्थित रात्री झोपत असेल, तर विनाकारण रात्री एखाद्या माणसाची झोप मोडणं शास्त्रामध्ये हा दोष सांगितला. भगवान विष्णू झोपलेले आहेत, त्यांची झोप तरी कशी मोडावी. पण आपण जर का त्यांची झोप मोडली नाही, त्यांना झोपेतून उठवलं नाही, तर आपल्याला यज्ञ करता येणार नाही, यज्ञाचं फळ त्यांना देता येणार नाही. ब्रह्मदेवानं एक योजना आखली. योजना, एक कल्पना, आयडिया त्यांच्या मनात आली. झोप तर मोडावीच लागेल, पण झोप मोडण्याचा दोष नाही लागला पाहिजे, म्हणून ब्रह्मदेवानं वाळवी नावाची किडी तयार केली. एक आळीचा प्रकार आहे. पैसा आहे ना, पावसामधून जो पैसा पडत नाही का, पैसा नावाचा किडा, तसा एक प्रकार आहे वाळवी. हे वाळवी नावाचे खूप किडे तयार केले ब्रह्मदेवानं, म्हणजे आळ्या. आणि ते वाळवी नावाचे सगळे किडे त्यांना आज्ञा केली की तुम्ही जा आणि तुम्ही सगळ्या वाळवी काय करा, भगवान विष्णूच्या ज्या धनुष्याच्या टोकावर, धनुष्याच्या वरच्या टोक्यावर अशी मान ठेवून झोपले ना, ते धनुष्याची जी प्रत्यंचा आहे, प्रत्यंचा म्हणजे दोरी, त्या प्रत्यंचाला काय करा, कुडतडून दोरीत तोडून टाका. म्हणजे धनुष्याची दोरी म्हणजे अग्र प्रत्यंचा तुटली की ते धनुष्याचे जे दोन्ही टोकं आहे ते मोकळे होतील आणि भगवान विष्णू आपोआप झोपेतून जागे होतील, आहे की नाही. म्हणजे प्रत्यंचेवर त्या धनुष्याचा भार आहे, तो भार कमी होईल, ते ॲटोमॅटिक खाली येईल किंवा वरती जाईल आणि त्यांची झोप मोडेल. मग ॲटोमॅटिक झोप मोडेल, आपल्याला दोष लागणार नाही झोप मोडायचा. ठीक आहे. सगळ्या किड्यांनी काय केलं, त्या वाळवींनी त्या दोरींवरती आक्रमण केलं. धनुष्याच्या दोरीवर सगळ्या वाळवी नावाचे किडे चढले आणि आपल्या आपल्या पद्धतीनं बारीक मुखानं त्या धनुष्याच्या प्रत्यंचेला म्हणजे दोरीला ते सगळ्या वाळवी नावाचे किडे खाऊ लागले. वाळवी नावाच्या किड्यानं त्या दोरीला खाल्ल्यानंतर ती जी वाळवी, ती दोरी आहे, ती दोरी गुप्त झाली आणि धनुष्याचं जे आग्र होतं ते आग्र एकाएकी खाली आलं आणि पटकन दिशी भगवान विष्णूच्या मानेला जाऊन लागलं. एकाएकी असा भयानक अंधार झाला आणि जोराचा आवाज झाला. सगळे देवता स्तब्ध झाले, घाबरले. जसा अंधार झाला पुन्हा उजेड झाला आणि पाहतात तर काय, भगवान विष्णूचं जे शिर आहे, शिर ज्याला मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, भगवान विष्णूचं शिर कुंडल आणि मुकुटासहित त्या धडापासून वेगळं झालं आणि सगळ्या देवांसमोर जमिनीवरून लोळत लोळत ते कुठेतरी जाऊन गुप्त झालं. हा प्रकार जेव्हा ब्रह्मदेवानं शंकरानं पाहिला, सगळेजण घाबरले. अरे बाप, भगवान विष्णू जगाचे मूल आहेत आणि त्यांचा अंत कधीही संभव नाही. ज्या अर्थी त्यांचा अंत कधीही संभव नाही, त्यांचाही अंत झाला. याचा अर्थ आपल्याही पेक्षा वरती कोणीतरी असली पाहिजे. आणि मग सगळ्यांना देवीची आठवण झाली आणि सगळेजण देवीची प्रार्थना करू लागले. बोल रेणुका माता की जय. भगवान विष्णूचं मस्तिष्क, शीर सगळ्या देवांसमोर धडापासून वेगळं झालं, कुठेतरी गायब झाले. सगळे देवता घाबरले. मग देवीची आठवण आली. सबकी माँ, देवीची ही प्रार्थना केली सगळ्या देवानं. सिंहावरती बसलेली, हिरवं पातळ नेसलेली अशीच अष्टभुजा देवी प्रकट झाली भूमंडलामध्ये. सगळ्या देवतांनी नमस्कार केला. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, त्वष्टा, ब्रह्म, वरुण, हे माँ, हम सभी तेरे बालक है, तू हमारी माता है और तेरी तो आज्ञा से मैं ब्रह्मा, मैं शिव और ये नारायण एक संसार को बनाता है, एक पालता है, एक मिटाता है. लेकिन माँ, ऐसी कौन सी अनहोनी हो गई कि जो नहीं होना था वो हो गया. भगवान विष्णूचं मस्तिष्क धडापासून वेगळं का झालं? देवीला विचारलं ब्रह्मदेवानं, शंकरानं. देवीनं सांगितलं, काळजी करू नका, कारणाशिवाय कार्य घडत नाही.
काहीतरी कारण असतं तेव्हाच कार्य घडतं. म्हणजे काय, भगवान विष्णूचं जे मस्तिष्क आज तुटून पडलंय हे जगत कल्याणाकरता उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये एक हैग्रीव नावाचा राक्षस उन्मत्त झाला. हैग्रीव म्हणजे ज्याला शरीर माणसाचं आहे पण त्याचं मुख घोड्याचं आहे. संस्कृतमध्ये घोड्याला हैग्रीव असं म्हणतात, अश्व हयग्रीव. त्या हैग्रीव नावाच्या राक्षसानं माझी प्रार्थना केली. मी प्रसन्न झाले देवतांनो. त्याला राक्षस मला म्हणाला, माते मला असं वरदान दे, असं वरदान दे की मी कोणाच्याच हातानं मरू नये. तर मी त्याला म्हणाले, अरे बाबा आज नाही तो कल, आजा गेला पंजा गेला बाप मसणा गेला रे, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. भलं हे आज नाही तर उद्या तुला मारावंच लागणार आहे, अमर तर कोणीच नाही माझ्याशिवाय. मग त्या राक्षसानं मला असं वरदान मागितलं की माते मला जर का मरण यायचं असेल तर माझ्यासारख्या हैग्रीव नावाच्या व्यक्तीकडूनच मला मरण आलं पाहिजे. म्हणजे ज्याचं शरीर माणसाचं आहे पण शिर मात्र घोड्याचं आहे. आणि मग आता कोणाला घोड्याचं शिर आहे, त्या राक्षसाला मारण्याकरता विष्णूचं शिर वेगळं करावं लागलं देवीला. आणि भगवान विष्णूच्या धडाला घोड्याचं शिर लावावं लागलं आणि भगवान विष्णूला हैग्रीव अवतार घ्यावा लागला देवीच्या आज्ञेनं. आणि मग हैग्रीव नावाच्या राक्षसाला मारावं लागलं. पण विष्णूच का, त्याचं कारण असं सांगितलं, इकडे भगवान विष्णू झोपलेले असताना हैग्रीव नावाचा राक्षस मदोन्मत्त झाला आणि त्याला दिलेल्या वरामुळं त्याला मारणारं कोणी नाही म्हणून त्यांनी जगाला त्राहिमाम करून सोडलं, जगाला त्रस्त करून सोडलं. इकडे भगवान विष्णूच का, तर सांगितलं पुरातन काळामध्ये एक दिवस भगवान विष्णू आपल्या वैकुंठामध्ये क्षीरसागरामध्ये शेष नावाच्या नागावर बसलेले असताना अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धत्राष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनागानी नागानांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यम प्रातकाल विशेषतः तस्य बीज भयम नास्तिम सर्वत्रम विजयी विनयी भवेत. आणि लक्ष्मी पाय दाबत असताना एकाएकी घेणं न देणं उगाचच. काही काही लोक जोक नसताना हसतात बरं का. लोक काय म्हणतील अशाला, विनाकारण भगवान विष्णू लक्ष्मीकडे पाहिलं त्यांनी एकाएकी, देवी भागवतात कथा आली, लक्ष्मीकडे पाहिलं आणि उगाचच हसले. आता लक्ष्मीला पाहून हसल्यानंतर लक्ष्मी त्यांना विचारू लागली, बोलू लागली. भगवान विष्णू काहीच बोलना. भगवान विष्णू एक तर लक्ष्मीला पाहून हसलेही आणि तुम्ही का हसले हे विचारलं तर बोल नाही. तर लक्ष्मीच्या मनामध्ये वेगळाच विचार आला की ज्या अर्थी माझा पती माझ्याकडे पाहून हसतो, काही गंमत झाली नाही तरी हसतो, आणि मी विचारलं का हसताय तर सांगत नाही, याचा अर्थ यांनी माझी सवत आणली, असं लक्ष्मी मातेचा गैरसमज झाला. आणि देवी भागवतात सांगितलं, आमच्या माता माऊल्यांचं देवी भागवतात लिहिलं, वाईट नका वाटू देव, देवी भागवतात लिहिलं, आमच्या माता माऊल्या एक वेळेस विधवा होणं स्वीकार करतील पण सवत आणणं स्वीकार करणार नाही. खरं आहे काय, देवी भागवतात लिहिलं, एक बार विधवा होना मंजूर है लेकिन सौतन नहीं होना चाहिए, बड़ा दुख दर्द होता है भैया जिसको सौतन है. लक्ष्मीला वाटलं माझी सौतन आणली काय माझ्या नवऱ्यानं, मला बोलतच नाही. माता लक्ष्मी जी सात्विक गुणाची मूर्तिमंत उदाहरण आहे, तिच्यामध्ये तामसी शक्तीनं प्रवेश केला, सर्वांगामध्ये क्रोध उत्पन्न झाला आणि जी भगवान विष्णूच्या आज्ञेच्या बाहेर नाही, तिनं आपल्याच पतीला श्राप देऊन टाकला की तू माझ्याकडे पाहून विनाकारण हसला आणि मी बोलल्यानंतर उत्तरही तुम्ही मला देत नाही नारायण, तर तुम्ही ज्या मुखानं माझ्याकडे पाहून हसलात ते तुमचं मस्तिष्क एक दिवस ना क्षारोद नावाच्या समुद्रात जाऊन पडेल, धडापासून वेगळं होईल आणि क्षारोद नावाच्या समुद्रात पडेल. लक्ष्मीनं दिलेला श्राप देवांकरता कल्याणकारक ठरणार आहे. लक्ष्मीनं दिलेल्या श्रापामुळे, ब्रह्मदेवानं सोडलेल्या वाळवीमुळे धनुष्याचं लागलेलं टोक मानेला लागलं आणि मान कापल्या गेली भगवान विष्णूंची, आणि भगवान विष्णूंचं धडापासून झालेलं मस्तिष्क वेगळं ते क्षारोद समुद्रात पडलं. मग आता तुम्ही त्वष्टा ब्रह्माला शरण जा, देवी म्हणली, आणि त्यांना शरण जाऊन त्वष्टा ब्रह्माला सांगा घोड्याची मान चिरा आणि भगवान विष्णूच्या धडावर बसवा. भगवान विष्णू हैग्रीव अवतार घेतील आणि हैग्रीव नावाच्या राक्षसाला मारतील, पुन्हा पूर्ववत होतील. तथास्तु. देवी निघून गेली. सगळे देवता त्वष्टा ब्रह्माला शरण आले. त्वष्टा ब्रह्मांना हवन आरंभ केला. हवन कुंडाच्या बाजूला एक घोडा बांधला. तिथे भगवान विष्णूचं धड नेण्यात आलं. मस्तिष्क तर गायब झालं होतं. त्वष्टा ब्रह्मांना हवन केलं. हवन करून हातामध्ये शस्त्र घेऊन घोड्याचं
शिर चिरलं आणि घोड्याचं शिर भगवान विष्णूच्या धडाला बसवलं. अमृत संजीवन मंत्राचा प्रयोग केला आणि भगवान विष्णू जसे झोपेतून उठून बसले तसे उठले आणि हा भगवान विष्णूचा हयग्रीव अवतार झाला. बोलिये हयग्रीव नारायण भगवान की जय. आणि या भगवान हयग्रीवानं पुढे हयग्रीव नावाच्या राक्षसाचा वध केला. पुढे भगवान विष्णूनं मधुकैटभांचा वध केला. सौम्यम यच त्वया प्रोक्तम शौर्ययुद्धम महार्णवे मधुकैटभयो सार्धम पंचवर्ष सहस्रकम. भगवान विष्णू शेष नावाच्या नागावर झोपलेले असताना माणसाच्या कानामध्ये जो मळ असतो, उजव्या कानामध्ये जो मळ आहे त्याला मधु असं म्हणलेलं आहे. आणि माणसाचा जो अभिमान आहे त्याला कैटभ असं म्हणलेलं आहे. कानातल्या मळ्याला मल असं म्हटलेलं आहे. भगवान विष्णूने शेष नागावर झोपल्या झोपल्या आपल्या दोन्ही कानाला खाजवलं आणि दोन्ही कानाला खाजवून भगवान विष्णूच्या कानातून जो मल बाहेर पडला समुद्रात, तो मल समुद्राच्या पृष्ठभागाला रसातलाला गेला आणि त्याचे मधु आणि कैटभ नावाचे राक्षस जन्माला आले. त्यांना वरती येता येईना. ओम या मंत्राचा त्यांनी जप केला आणि मदोन्मत्त झाले. ब्रह्मदेवाच्या पाठीमागे लागले ब्रह्मदेवाला मारायला. ब्रह्मदेवाला वाटलं यांच्यासोबत युद्ध करावं, हे जर का माझ्यापेक्षा बलाढ्य असतील तर उपयोग होणार नाही. म्हणून एखाद्याचं माप काढण्याच्या आधी तो माणूस नेमका कोणत्या लेवलचा आहे, मी मागे कीर्तनात सांगितलं इथं, एखाद्याबद्दल कमेंट करण्याच्या आधी त्याची लेवल पाहण्याच्या आधी तो नेमका कोणत्या म्हणजे लेवलमध्ये, याचा सुद्धा माणसानं विचार करणं फार आवश्यक आहे ना. डायरेक्टच कमेंट करतात लोक आजकाल. शक्य आहे का ते? बाबा कोण आहे, कहा से है, क्या, हे पाहणं फार गरजेचं आहे. जसं ब्रह्मदेवानं पाहिलं, या मधुकैटभासोबत जर का मी युद्ध केलं आणि यांनी मला मारलं म्हणजे मधुकैटभासोबत मी युद्ध करू शकत नाही. मधुकैटभाचं युद्ध करण्याकरता ब्रह्मदेव पुढे पळाले आणि विष्णूकडे आले आणि विष्णू परमात्म्याला म्हणले तुम्ही उठा. पण विष्णू उठे नका. विष्णू भगवंत त्यांच्या शरीरामध्ये योग निद्रेनं प्रवेश केला होता. जगदंबेची प्रार्थना केली ब्रह्मदेवानं, माते. मग जगदंबा प्रसन्न झाली वरती. तिने भगवान विष्णूला जाग केलं आणि भगवान विष्णूनं एक एक करून या दोघांसोबत युद्ध केलं. 5000 वर्ष युद्ध चाललं. मधु युद्ध करू लागला भगवंतासोबत, तो दमला की कैटभ युद्ध करू लागला. 5000 वर्ष झाले हे मधु कैटभ हरत नाही. देवीकडे पाहिलं का, सांगितलं या मधु कैटभाचा जन्म पाण्यात झाला, हे पाण्यात मरू शकत नाही. मग यांना मारण्याकरता बिना पाण्याची जागा पाहिजे. मग आता कसं करू, हे माझं ऐकणार नाही. देवीनं सांगितलं मी यांना मोहित करते, तुम्ही वरती पहा. भगवान विष्णूनं वरती पाहिलं, राक्षसांनी वरती पाहिलं. देवीनं आपल्या डोळ्यातून काम बीजाचा प्रयोग केला आणि काम बीजाचा प्रयोग केल्यामुळे हे राक्षस मदोन्मत्त झाले. आणि हे जेव्हा मदोन्मत्त झाले तेव्हा भगवान विष्णूने यांना विचारलं की तुमच्यासारखे दोन्ही योद्धे मी अजून पाहिले नाही. तुम्ही दोघं भाऊ आहात. आतापर्यंत मी खूप युद्ध केले आणि खूप जणांना मारलं, बऱ्याच जणांचा वध केलं, पण तुमच्यासारखे योद्धे पाहिले नाही. हे मधु आणि कैटभ मी तुमच्या युद्ध कलेवर प्रसन्न आहे आणि तुम्हाला वरदान द्यायला तयार आहे. मागा काय मागायचं? बघा, हे माणसाचा अभिमान माणसाला घेऊन बुडतो. विष्णू म्हणला मागं काय मागायचं? हे म्हणले तू काय आम्हाला देतो? अरे आम्हीच देतो तुला, माग काय मागायचं? विष्णू म्हणला असं का, तुम्हीच मला देता का? मग द्या तुमचा प्राण, तुमचा मृत्यू माझ्या हातानं व्हावा, हेच मला वरदान द्या. आणि जुन्या काळामध्ये असं नव्हतं भाऊ, लाबाडी करता येत नव्हती. एकदा जबान दिली तर दिली. ही दिलेली जबान आहे ना, ही पूर्ण करण्याकरता चाहे तो गर्दन कटवाते थे लेकिन मुंह से जबान से मुंह नहीं करते थे. रामायण की रीत है, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. हे म्हणले देवा आम्हाला फसवलं भाऊ, तू आता फसवलं नाही म्हणले, तुम्हीच मला वचन दिलं. देवा आम्हाला निर्जन जागेवर तू मार. भगवान विष्णूनं काय केलं, आपल्या ज्या मांड्या होत्या या मांड्या 4 योजन लांबवल्या. त्यांनी आपल्या माना 8 योजन लांबवल्या. तेव्हा भगवान विष्णूनं आपल्या मांड्या त्याच्याही दुप्पट केल्या. म्हणजे त्या समुद्राच्या पाण्यावरतीच भगवान विष्णूनं आपल्या मांड्या 16 योजन लांबवल्या. आणि मग राक्षसांनी भगवान विष्णूच्या मांड्यावरती आपले मुंडके ठेवले आणि भगवान विष्णूनं चक्रानं त्या दोन्ही राक्षसाच्या मांड्या कापल्या. तेव्हा त्यांचं रक्त या भारताच्या जमिनीवर पडलं. तेव्हापासून या भारतातली जी जमीन म्हणजे माती आहे ती भक्षणासाठी अयोग्य ठरली. भारतामध्ये काही ठिकाणचीच माती ती खाऊ शकतो आपण, कुठल्याही ठिकाणची अशी माती खाऊ शकत नाही. भारताच्या या सगळ्या मातीवर राक्षसाचं मेद, संस्कृतमध्ये रक्ताला मेद असं म्हटलेलं आहे. मधु आणि कैटभाचं रक्त सांडलेलं आहे या मातीमध्ये. म्हणून या मातीला, पृथ्वीला नाव पडलं मेदिनी. राक्षसाच्या रक्तानं भरलेली जमीन मेदिनी, म्हणून ती माती खाल्ल्या जात नाही. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है.